नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते न मिळाल्यामुळे आता राज्यातील महिलांचा संयम सुटू लागला आहे। आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये संतापलेल्या महिलांनी थेट रास्ता रोको आंदोलन केले आहे। हा संताप का उफाळला? अखेर हप्ते का थांबवण्यात आले आहेत? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्या ई-केवायसी मध्ये चूक झाली आहे त्यांचे पुढे काय होणार? हे पैसे कायमचे जाणार की पुन्हा मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्यावरील उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुमचाही हप्ता आला नसेल तर आता तुम्हाला शांत बसून चालणार नाही। तुम्हाला काय करायचे आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सर्वात आधी पाहूया की महिलांचा आक्रोश का भडकला। मित्रांनो, आपण पाहिले की नोव्हेंबर महिन्यात अनेक महिलांचे हप्ते आले नाहीत। त्यानंतर डिसेंबरमध्ये सरकारने निधी वितरित केला, तरीही लाखो महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही। जेव्हा या महिलांनी बँकेत किंवा कार्यालयात चौकशी केली तेव्हा त्यांना कोणतेही ठोस कारण सांगितले गेले नाही। पैसे येतील, वाट पहा, फक्त हेच उत्तर मिळत राहिले। पण आता सहनशीलता संपल्यामुळे महिला रस्त्यावर उतरल्या आहेत। जर सरकारने वेळेवर स्पष्टीकरण दिले असते तर ही परिस्थिती निर्माण झालीच नसती। लाडक्या बहिणींनो, आता पाहूया की हप्ते न मिळण्याचे खरे कारण काय आहे। हे नीट समजून घ्या। आधार सीडिंग किंवा बँक मॅपिंग सारख्या समस्या तर नेहमीच असतात, पण यावेळी सर्वात मोठे कारण ठरले आहे ई-केवायसी मध्ये झालेली चूक। सरकारने मधल्या काळात ई-केवायसी अनिवार्य केली होती। यामध्ये एक प्रश्न विचारला जात होता, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे का? घाईगडबडीत किंवा नीट न समजल्यामुळे अनेक महिलांनी किंवा सायबर कॅफेवाल्यांनी याचे उत्तर हो देऊन टाकले। लाडक्या बहिणींनो, ज्यांनी हो उत्तर दिले आहे त्यांचे अर्ज आता पडताळणीत अडकले आहेत। सिस्टीमने त्यांना आपोआप वेगळे केले आहे। आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की चुकलेली केवायसी कशी सुधारायची याचा कोणताही पर्याय सध्या पोर्टलवर उपलब्ध नाही। पैसे न मिळण्याचे दुसरे कारण हे आहे की विधवा आणि घटस्फोटित महिलांकडून काही कागदपत्रे मागवण्यात आली होती। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही कागदपत्रे गोळा करून ग्रामपंचायत स्तरावर जमा करायची होती, पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी ही कागदपत्रे वेळेवर सरकारपर्यंत पोहोचूच शकली नाहीत। त्यामुळे पात्र असूनही अनेक बहिणींचे हप्ते थांबवण्यात आले आहेत। याशिवाय मध्ये एक प्रकरण समोर आले होते की एकाच मोबाईल नंबरवर अनेक अर्ज भरले गेले आहेत किंवा पुरुषही लाभ घेत आहेत। त्यामुळे अशा संशयास्पद खात्यांची कडक तपासणी सुरू आहे आणि या गोंधळात खऱ्या लाभार्थी महिलांचे पैसे सुद्धा अडकले आहेत। आता प्रश्न निर्माण होतो की झालेली चूक सुधरेल कधी? सरकारी निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेची नियमित तपासणी दरवर्षी व्हायची असते, पण पुढील अधिकृत केवायसी प्रक्रिया जून 2026 मध्ये ठरवण्यात आली आहे। जर तोपर्यंत सुधारणेचा पर्याय दिला गेला नाही तर काय या महिलांचे हप्ते 1.5 वर्षापर्यंत बंद राहतील? हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे। सध्या राज्यात निवडणुका आणि आचारसंहिता असल्यामुळे मंत्री किंवा अधिकारी यावर मोकळेपणाने बोलायला तयार नाहीत। लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुमचे पैसे आले नसतील तर घरी शांत बसून राहू नका। आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीत महिला व बालविकास विभागात एकटी महिला जाण्याऐवजी 5 ते 10 महिलांनी मिळून जा। तिथे जाऊन फक्त तोंडी चौकशी करू नका, कारण त्याची काहीच दखल घेतली जात नाही। आपल्या अर्ज क्रमांकासोबत आणि केवायसी मध्ये काय चूक झाली आहे याचा लेखी अर्ज तिथे जमा करा आणि त्याची पावती नक्की घ्या। जर केवायसी सुधारणेचा कोणताही पर्याय नसेल तर त्याची मागणी करा। जेव्हा हजारो अर्ज कार्यालयांमध्ये जमा होतील तेव्हाच प्रशासनावर दबाव निर्माण होईल आणि सरकार सुधारणेसाठी पोर्टल उघडेल। शेवटी फक्त एवढेच सांगू इच्छितो की याच योजनेच्या नावावर नगर परिषदेपासून विधानसभेपर्यंत निवडणुका लढल्या जात आहेत। लाडकी बहीण म्हणून मते मागितली जातात, तर मग आज त्याच बहिणींना हप्त्यासाठी रस्त्यावर का उतरावे लागत आहे? सरकार आणि महिला व बाल विकास मंत्र्यांनी यावर त्वरित स्पष्टीकरण दिले पाहिजे। तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही आणि तुमच्या केवायसी मध्ये काही चूक झाली आहे की नाही हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। चला, हा मुद्दा ताकदीने मांडूया। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या जागरूक होतील। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।